हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अर्णव जो आहे तो त्या मोबाईलच्या दुकानामध्ये गेलेला असतो, कारण त्याने तो रमाकांत यांचा मोबाईल रिपेरिंगला टाकलेला असतो ना, यासाठी मग तो आता तिथे जाऊन मोबाईल रिपेअर झाला आहे का हे विचारण्यासाठी गेलेला असतो. आणि तो विचारतो सुद्धा, मोबाईल झाला आहे का. मग आता अर्णव राजेशिर्के, तुम्ही इथे येण्याची जस्ती का घेतली. आम्हाला जरी बोलला असतात ना तरीसुद्धा आम्ही आलोच असतो की. मग आता हो हो, पण आता आम्हाला झालं आहे म्हटलं तर देऊन टाका मोबाईल, असं अर्णव बोलत असतो. त्याच वेळेला आता ते मोबाईल शोधतात, पण अर्णवने जो मोबाईल दिलेला आहे तो मोबाईल त्यांना कुठेही दिसत नसतो. अर्णवने दिलेला मोबाईल कुठेच दिसत नसल्यामुळे ना आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. मग मोबाईल मी तर रिपेअरला तुमच्याकडेच दिला होता, मग असा कसा हरवला. मग आता मी तुमच्या दुकानात जेव्हा रिपेअरला दिला होता तेव्हा तो इथे माणूससुद्धा होता, तो कुठे गेला. मग आता त्याचा नंबर द्या बरं, असं बोलून आता नंबर वगैरे सुद्धा मागितला जातो. आणि मग जसा नंबर मागितला जातो ना तसा आता नंबरवर फोन केला जातो. आणि तेव्हाच ना आता मात्र जसा फोन केला जातो ना तसं हा फोन जो आहे तो त्याचा स्विच ऑफ लागतो. मग हा आता कुठे गेला. त्याने तर मला सांगितलं की तो गावाला निघून जात आहे. हे असं कसं, म्हणजे त्याने तर माझा मोबाईल रिपेअर करायला घेतला होता, मग तो गावाला कसा काय गेला. हा प्रश्न देखील अर्णव बोलत असतो. त्यावर अर्णवला आता सांगितलं जातं की ते काय आहे ना ते मलाही माहीत नाही, पण जाताना मला तो बोलत होता की तो गावाला चालला आहे, काहीतरी बिझनेस करणार आहे म्हणे, आणि मग तो इथे येणारच नाही आहे हे सुद्धा त्याने सांगितले. काय म्हणजे तो गावाला जाऊन बिझनेस वगैरे करणार आहे आणि तो येणार नाही इथे परत. हो, तो मला म्हणत होता त्याला कसली तरी लॉटरी वगैरे लागली आहे, त्याच्या लॉटरीचा माझ्याशी काही संबंध नाही, पण मला माझा मोबाईल हवा आहे, लवकरात लवकर मला माझा मोबाईल द्या, असंही आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. अर्णवने आता त्याचा मोबाईल नंबरसुद्धा घेतलेला असतो, पण त्याचा फोन ना आता एकदमच स्विच ऑफ लागत असतो. त्याचा फोन स्विच ऑफ लागत असल्यामुळे अर्णव त्या दुकानदारावर चिडतो. मी तुमच्या दुकानामध्ये मोबाईल रिपेअरला टाकला आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही आहे का. तुम्हाला तर काही वाटतच नाही, तुम्ही काही जबाबदारीही घेत नाही आहे त्या फोनची. हे असं कसं चालणार आहे. नाही, हे असं चालणार नाही. मला मला नाही आवडत हे, मला मोबाईल हवा आहे काही झालं तरीसुद्धा. इकडे आता शिर्के जे आहेत ते मात्र अर्णवला समजावत असतात. अर्णवला आता म्हणत असतात की मला ना या सगळ्यात ना काहीतरी गडबड वाटते बघा. म्हणजे मोबाईल अचानक तुम्ही रिपेअरला देणं आणि तो गायब होणं, त्याचसोबत त्याला पैसे भेटलेत, लॉटरी लागली म्हणूनच तो गायब झाला आहे, ह्याचाच काहीतरी या सगळ्याशी संबंध आहे बहुतेक, असंही मला वाटते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच अर्णवसुद्धा या सगळ्याचा बारीकपणे विचार करतो. त्यालाही या गोष्टी कुठेतरी खटकत असतात, त्याला या गोष्टी समजत असतात. तेच अर्णव ना दुकानदाराला सांगत असतो की एकदा बघा, पण इथे काही मोबाईलच्या शॉपमध्ये तो मोबाईल त्यांचा सापडत नाही, म्हणून अर्णव रागारागा निघून जातो. दुसरीकडे वल्लरीचा जीव नुसता कासावीस झालेला असतो की अर्णवला त्या मंजुळाने काय सांगितलं असेल, काय झालं असेल, तिने काही सगळं सांगितलं असेल तर आज माझं काही खरं नाही. आता ती मामांना सांगत असते की तुम्ही जरा कॉल करून बघा ना अर्णवला, अर्णव अजून आला नाही आहे. इथे मामांना ना वल्लरीचं काय चाललं आहे ना काहीच कळत नसतं, कारण ते बघत असतात वल्लरीना आज जरा जास्तच काळजी करायला लागली आहे, पण त्याचं कारण मात्र त्यांना कळत नसतं की काय चाललं आहे ते. उलट ते वल्लरीला म्हणतातसुद्धा, वल्लरी, ए वल्लरी, आज तुझं वागणं बघून ना मलाच विचित्र वाटते. त्यावर वल्लरी म्हणते की काय विचित्र वाटण्यासारखं आहे, मी काळजी करते ते चुकीचं करते का. ते मंजुळाला भेटायला गेला आहे तो, आणि सोबतच तिथे गुंड आहेत, माहिती आहेत ना तुम्हाला. मग अर्णवच्या बाबतीत काही विपरीत झालं तर म्हणून मला काळजी वाटते. मग आता हो हो, इतकी तू काळजी करतेस ना ते बघूनच मला बरं वाटलं बघ, खरंच. पण तुम्ही आता फोन लावताय का अर्णवला, विचारताय का अर्णव कुठे राहिला आहे ते, कशाला उगाच टाईमपास करताय. मला अर्णवची काळजी वाटते. तिथे जे गुंड असतील त्यांनी काही केलं बिलं तर अर्णवला, कारण त्या मंजुळाला ते गुंड घेऊन गेले होते. मग आता ते गुंड कशावरना तिचं पायात तिच्यावर ठेवून नसतील. मग आता ज्यांना भेटायला येतात त्यांना जर त्यांनी काही केलं तर बघा ना अर्णवला फोन करून. आता मात्र मामा सिरियस झालेला असतो. मामा म्हणतो की वल्लरी, आज पहिल्यांदा काहीतरी करेक्ट बोललीस बघ तू, मलाही आता भीती वाटायला लागली. म्हणजे तुझी काळजी करतेस ती आता कळतं आहे मला. थांब, मी आताच ना लगेचच फोन करतो, थांब अर्णवला, असं बोलून आता मोबाईल बाहेर काढून
ते आता फोन करायला जात असतात. तेच आता वल्लरीचा हात आता आपल्या हातात घेतात आणि वल्लरीचं अंग पूर्णपणे थंड पडलेलं असतं. वल्लरीला ते विचारतात की अगं वल्लरी काय झालं, एवढं अंग थंड कसं काय पडलं आहे तुझं? वल्लरी म्हणते की अहो माझं सोडा हो, मला काळजी वाटते म्हणून माझं अंग थंड पडलं आहे ते. हो बघतो मी, थांब फोन लावून. मग आता इकडे तोपर्यंतच ना अर्णव आलेला असतो. अर्णव जसा येतो तसं आता वल्लरी त्याला दाखवत असते की तिला किती काळजी आहे वगैरे वगैरे. आणि म्हणूनच विचारते की काय झालं रे, म्हणजे काही गोष्टी घडल्या आहेत का व्यवस्थित, म्हणजे मंजुळाने सांगितलं आहे का काही, सांग ना. मग आता काय झालं? हो हो, आता खरं तर मंजुळाकडे गेलो होतो, पण मंजुळाला विचारलंसुद्धा, पण मंजुळाच्या वडिलांनी तिला सगळं काही सत्य सांगायला नकार दिला. म्हणजे मला कळलं नाही, वल्लरी म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो की आता मंजुळाच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळेच ना खरं तर त्यांनी सांगितलं की उगाच ना विषय वाढवायला नको, त्यामुळेच मग त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी सोडून दिल्या. मग मीही विचार केला की उगाच कशाला ताणत बसायचं, आपल्यामुळे इतरांना कशाला त्रास, शेवटी ती मुलगी आहे आणि आपण आतापुरती तिची मदत घेऊ, उद्या जाऊन त्या लोकांनी तिच्यावर लक्ष ठेवला आणि मग तिचं काही केलं तर, मग त्यापेक्षा ना न सांगितलेलंच बरं तिने, असंही आता अर्णव बोलत असतो. मग आता वल्लरीचा जीव कुठे भांड्यात पडतो. नाहीतर वल्लरीला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं होतं, कळतच नव्हतं की काय करावं ते. ती आता अगदीच ना टेन्शनमध्ये असते. पण आता तिला खूप जास्त रिलॅक्स वाटत असतं, कारण तिला माहिती होतं की चला फायनली ह्याला काही मंजुळाकडनं कळलेलं नाही आहे. जर ह्याला मंजुळाकडनं कळलं असतं तर वल्लरीचं जगणं मुश्किल होतं, हे सुद्धा वल्लरीला माहिती होतं. आणि त्यामुळेच ना मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी कळल्यामुळे तो आता शांत होता. तेच दुसरीकडे आता वल्लरी खूप जास्त खुश असते. आता म्हणत असते की बरं झालं फायनली हे सगळं काही समजलं नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव ना त्याच्या रूममध्ये थोडा विचार करत असतो, कारण त्याला आता तो मोबाईल वगैरे काहीच भेटलेला नसतो. त्यामुळेच आता त्याला संताप झालेला असतो. तेव्हाच ना ईश्वरी त्याला समजावत असते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? नका या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेऊ. मला कळतं आहे तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल वाईट वाटत असेल, हे सगळं त्रासदायक होत असेल, पण नको, एवढा सगळा जर विचार केलात तर कसं होणार आहे? होईल सगळं काही ठीक. आणि राहिला प्रश्न मोबाईलचा ना, भेटेल तो मोबाईल, नका काळजी करू. आता या सगळ्या गोष्टी ईश्वरी अर्णवला समजवत असते, कारण तिला अर्णव ना खूपच जास्त टेन्शनमध्ये दिसत असतो. आणि ईश्वरी मात्र आता त्याला समजावत असते, कारण ईश्वरीला कळत असतं की अर्णवला हे जे टेन्शन आलं आहे त्यावर आपणच त्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. आणि म्हणूनच मग आता अर्णवला ती म्हणत असते की प्लीज अर्णव सर, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, काही ना काही गोष्टी आपल्याला कळतीलच. कारण बाबांचं जे काही झालं आहे ना ते भयंकर असलं तरीसुद्धा आपण यासाठी प्रयत्न करूया. तुम्ही जर असं टेन्शन घेत राहिलात तर कसं होणार आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगून समजावू लागते. कारण तिला आता खरंच त्याच्या या टेन्शनचा म्हणजे त्रास होत असतो, कारण तो स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असतो ना, त्यामुळेच आता वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला शांत करत असते, पण अर्णवच्या डोक्यातनं ना ते सगळं काही जात नसतं. कारण हातात पुरावा होता, फक्त मोबाईल रिपेअरला टाकला आणि ते सगळं हातातनं गेलं, त्यामुळे त्याला ना थोडंसं वाईट वाटत होतं. थोडासा त्याच गोष्टीचा तो विचार करत होता की हे सगळं नाही जायला पाहिजे होतं. तेवढ्यातच ना फोन आलेला असतो शिर्केंचा. शिर्के जसा फोन करतो तसा आता शिर्के हा अर्णवला सांगत असतो की अर्णव सर कॉंग्रॅच्युलेशन. अर्णव म्हणतो की आता हे अभिनंदन कशासाठी? त्यावर मात्र आता तुम्ही खूप जास्त व्हायरल झाले आहात आणि त्यामुळेच ना मिलियन व्ह्यूज तुमच्या हॅशटॅगला गेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, त्यामुळेच ना आपल्याला ना आता कोलॅबरेशनसाठी ना खूप जास्त रिक्वेस्ट येत आहेत. मग आता कोलॅबरेशन एवढं भेटतं आहे ना, तर या सगळ्याचा आपल्या कंपनीला खूप जास्त फायदा होणार आहे. कळतं आहे का तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते? आता इकडे शिर्के जेव्हा हे सगळं काही बोलत असतो तेव्हा मात्र अर्णव हे ओरडत असतो. आणि अर्णव म्हणतो की तुम्हाला तरी कळते का तुम्ही काय बोलताय ते? शिर्के, इथे मी कोणत्या टेन्शनमध्ये आहे आणि तुमचं काय चाललं आहे, असं बोलून आता इथे मात्र शिर्केंवर अर्णव ओरडत असतो. शिर्केंवर अर्णव जेव्हा ओरडतो ना तेव्हा मात्र आता म्हणत असतो की तुम्हाला कशाचं गांभीर्य आहे का? मी तुम्हाला काय म्हणतोय आणि तुम्ही हे सगळं काय सांगताय, हे तुम्हाला तरी कळतं आहे का?
तर इकडे मात्र शिर्के थोडे घाबरलेले असतात. तेच आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की काय झालं आहे. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो की आपल्या फॉलोवर्सने काहीतरी म्हणे मिलियन्सचा टप्पा गाठला आहे आणि त्यामुळेच ना शिर्केने ते सांगायला फोन केला होता. मग आता आपण कुठच्या संकटात आहोत, आपल्याबरोबर काय काय होतंय ते फॅन फॉलोवर्सचं आपण काय घेऊन बसायचं, असं देखील इकडे आता ईश्वरीला अर्णव बोलत असतो. त्यावर ईश्वरी अर्णवला समजावत असते आणि म्हणत असते की तुम्हाला शिर्केने यासाठी सांगितलं असेल की कंपनीला या सगळ्याचा काहीतरी फायदा होणार असेल. तुम्ही कशाला इतकं वाईट वाटून घेता, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका ना. जर कंपनीचा या सगळ्यात फायदा असेल तर त्या दृष्टिकोनाने बघा ना, कशाला इतकं पॅनिक होत आहे, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलून समजावत असते. ईश्वरी आता अर्णवला बोलून जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी समजावते ना, तेव्हा मात्र आता अर्णवच्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता डोक्यात जाऊ लागतात. तेव्हाच ना मग आता अर्णवसुद्धा शांत असतो. अर्णवही आता हे सगळं ऐकून घेतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला सांगत असते की नको नको इतका विचार करू, थांब, शांत हो. आणि असं बोलून आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला बाकी कामंसुद्धा असतील ना, मग हेच विचार घेऊन डोक्यामध्ये चालणार आहे का. पण तुम्ही एक विचार करा, जर आपला या सगळ्याचा इतका फायदा होत असेल ना तर तो कंपनीला फायदा करून घ्यायला हवा, नाहीतर त्या सगळ्यामध्ये आपल्याला ना त्रास सहन करावा लागेल. आता अर्णवही मूव ऑन होतो आणि अर्णवही म्हणत असतो की हो, तू बोलतेस ते बरोबर आहे. कारण अर्णवला आता माहिती होतं की आपण जर ह्या सगळ्यामध्येच राहिलो तर कंपनीचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळेच तो शांत असतो. कारण कंपनीमध्ये मीटिंगसुद्धा होत्या आणि बऱ्याच काही गोष्टीसुद्धा होत्या, त्यामुळे आता अर्णव थोडा डिस्टर्ब होता. अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीला सांगत असतो की बरं ठीक आहे, पण आता तो झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप येत नसते. कारण त्याला आता आपल्या बाबांची आठवणसुद्धा मध्ये मध्ये येत असते. ईश्वरी मात्र तिच्या परीने जितकं समजवता येईल ना तितकं आता ईश्वरीने समजवलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णव तयार झालेला होता, कारण आता कामं तर खूप जास्त पेंडिंग होती. त्यातच शिर्केंचा फोन आला होता आणि शिर्के म्हणाले होते की AGM आहे, म्हणजेच आता त्यांच्या कंपनीमध्ये आता ॲन्युअल ग्रँड मीटिंग असते तशीच मीटिंग होती आणि त्यामध्येच ना इलेक्शन्स पण होणार होते आणि त्या इलेक्शन्समध्ये जे कोण जिंकणार आहेत ना तेच खरं तर बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असतील, असंही आता म्हटलं जातं. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घेतल्या जातात. तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र म्हणत असतो की हो हो चालेल, माझ्या लक्षात आहे आणि सगळी तयारी झाली आहे ना. हो, झाली आहे सगळी तयारी, नका काळजी करू. मग आता अर्णव थोडा टेन्शनमध्येच असतो. दुसरीकडे आता माहिती पडलेलं असतं की आज AGM आहे, म्हणून आता इकडे वल्लरीसुद्धा हे सगळं कळतं. त्यामुळे वल्लरीसुद्धा आता म्हणत असते की अच्छा, आज AGM आहे तर या सगळ्याचा फायदा आकाशने करून घ्यायला हवा. खरं तर ना आकाशसाठी आता नम्रताकडेच बोलायचं असंही वल्लरीच्या डोक्यात असतं. तेच वल्लरी आता इथे बसलेली असताना नम्रता वल्लरीची फार सेवा करत असते. तिला काय हवं नको ते सगळं काही देत असते. तेव्हाच ना वल्लरी तिला म्हणत असते की तुला माहिती आहे का, आज ऑफिसचं AGM आहे. मग आता वल्लरीला नम्रता म्हणते की म्हणजे काय, मला कळलं नाही. तेव्हा वल्लरी सांगू लागते की ऑफिसचं AGM आहे म्हणजे अशी ही वर्षातनं मीटिंग होत असते आणि त्यामध्ये खूप जास्त संधी असते. मी तर तुझ्या सासऱ्यांना म्हणजेच माझ्या नवऱ्याला सांगून ना तर वैतागली आहे की यामध्ये तेव्हा लक्ष द्या, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. पण आता तू तुझ्या नवऱ्याला तरी सांग ना, म्हणजेच आकाशला या सगळ्यासाठी तयार कर. जर तो AGMमध्ये पार्टिसिपेट झाला ना तर नक्कीच ना या कंपनीमध्ये त्याला मुख्य काम मिळू शकतं. म्हणजेच कसं त्याचं व्यवस्थित सगळं काही होईल असं मला वाटते. जरा तू त्याच्याशी बोलून बघ ना, जर आपल्यासाठी ते फायद्याचं असलं तर ते किती चांगलं आहे ना. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा नम्रता म्हणत असते की ठीक आहे, असं जर असेल ना तर मी ह्यांच्याशी बोलते, कारण मलाही वाटतं की त्यांनी ह्या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करावं. याआधीसुद्धा मी त्यांना बऱ्याचदा सांगितलं आहे की कोणावर निर्भर राहायचं नाही, आपलं आपण करायचं, आत्मनिर्भर व्हायचं. आणि त्यासाठी मी त्यांना बऱ्याचदा सांगितलंसुद्धा आहे. पण आतासुद्धा मी त्यांना तसंच सांगेन, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना दुसरीकडे वल्लरी नम्रताचं कौतुक करत असते आणि ती म्हणत असते की पहिल्यांदा ना आम्हाला आकाशचं टेन्शन आलं होतं की आकाशचं कसं होईल काय होईल, पण आता मला बरं वाटते. तेच ईश्वरी इथे अर्णवला म्हणत असते की अर्णव सर आज काय आहे, इतक्या घाईघाईने सगळी तयारी चालली म्हणून विचारलं. तेव्हाच ना आज ना AGM आहे. मग आता ईश्वरी म्हणते AGM म्हणजे काय.
तेव्हाच अर्णव सांगतो की आज ना आपल्या ऑफिसमध्ये ॲन्युअल मीटिंग आहे आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठरतात. मग आता या सगळ्यामध्ये तुम्ही आकाश भाऊजींना का महत्त्व देत नाही? तुम्ही जर आकाश भाऊजींना या सगळ्याची संधी दिली तर आकाश भाऊजींना नक्कीच्या संधीचं सोनं करतील असं मला तरी वाटतं. तुम्ही बघा ना आकाश भाऊजींना ही संधी देऊन. असंही आता बोलल्यानंतर इकडे मात्र आता इथे जी ईश्वरी आहे ते बोलत असते ते अर्णवला सुद्धा पटत असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला असं वाटतं की तुम्ही आकाशला या सगळ्याची संधी यासाठी द्यायला हवी, कारण आकाश ना या सगळ्यासाठी कॅपेबल आहे. आकाश हे सगळं काही मॅनेज करू शकतो, कारण तुम्हालाही माहिती आहे की याआधी आकाशने काय काय केलेलं आहे. तेच इकडे नम्रतालासुद्धा वल्लरी भडकवत असते आणि वल्लरी नम्रताला म्हणत असते की आज तुलाच काहीतरी करायचं आहे. खरं तर आकाश या सगळ्यासाठी तयार होणार नाही, पण आकाशला तू तयार करायचं आहे, कारण जर आपल्या हातात जर काही असेल ना तर आपण काही करू शकतो. त्यामुळेच ना या लोकांवर किती दिवस आपण अडून राहणार. त्यापेक्षा जर आपलं काहीतरी असेल ना तर आकाशला या सगळ्या गोष्टींसाठी समजव, असं देखील वल्लरी आता बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा नम्रता बोलत असते की तुम्ही मला आता सांगताय तेव्हा मला सगळ्या काही गोष्टी कळत आहेत, पण तुम्ही काळजी करू नका. आकाशला मी या सगळ्यासाठी तयार करते, तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका, असंही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना आकाश हा आता कामाला लागायला हवा आणि ते सगळं काही तूच करशील यावर माझा विश्वास आहे, असेही वल्लरी नम्रताला बोलत असते. इकडे ईश्वरी अर्णवला समजवत असते की तुम्ही आकाश भाऊजीने या सगळ्यासाठी का नाही ट्राय करत. तेव्हाच ना अर्णव सांगतो की ते इतकं इझी नसतं, ते काय आहे ना त्यामध्ये ना बरंच काही असतं, प्रेझेंटेशन द्यावं लागतं. आकाश जर त्या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसत असेल तर काय हरकत आहे, आकाशने सुद्धा पार्टिसिपेट करावंच की. आणि इथे ना फक्त आपल्या बोलण्यावर नाही चालत, बऱ्याच मीटिंग्समध्ये आता खरं तर ना ओट्ससुद्धा असतात, म्हणजे तिथे आता ओट दिल्यानंतरच जिंकू शकतात असं काहीसं असतं. म्हणूनच मग आता आकाशला तर आपण आपल्या परीने सांगू प्रयत्न करायला, मग बघू आकाश कितपत करतोय ते, असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे नम्रता आता वल्लरीला सांगत असते की आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी समजून घेईन ह्यांना आणि मी बऱ्याच गोष्टी ह्यांना सांगेनसुद्धा की कुठे जर अडकत असेल तर मग तुम्ही काळजी करू नका. पण मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेन, कारण हे जर तयार होत नसतील तर त्यांना मी सांगेन की हे सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून, मग ते नक्कीच तयार होतील या सगळ्यासाठी, असंही आता म्हटलं जात असतं. हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू ह्या सगळ्यासाठी बरोबर त्याला तयार करशील, असंही आता बोललं जात असतं. वल्लरी म्हणत असते की खरंच ना मला माझी सून किती गुणाची भेटली, म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता एवढी माझी गुणाची सून भेटली. मला आधी वाटलं होतं की तू कशी असशील, पण तू किती विचार करतेस गं माझ्या मुलाचा, असं बोलून वल्लरी आता नम्रताला डोक्यावर चढवत असते. तिला दुसरं अजून येतच काय. म्हणूनच मग आता इकडे वल्लरी जेव्हा नम्रताला हे सगळं बोलत असते ना तेव्हा नम्रतासुद्धा अगदी हवेत असते. आणि जेव्हा नम्रता ह्या सगळ्यामध्ये हवेत असते तेव्हा नम्रता म्हणत असते की तुम्ही आई ना काळजी करू नका, मी आकाश यांना समजवते, ते जर तयार होत नसतील तर त्यांना मी या सगळ्यासाठी तयार करेन, मग तर झालं, असंही आता म्हटलं जात असतं. मग आता इकडे असणारी जी वल्लरी आहे ती मात्र आता नम्रताला म्हणत असते की खरंच खरंच तू खूप ग्रेट आहेस, म्हणजे तू माझ्या आकाशचा किती विचार करतेस, माझंच कुठेतरी चुकत होतं, असं देखील बोलून उगाचच ना ती आता मोठेपणा करायचा प्रयत्न करत असते. कारण तिला माहिती आहे तिने जर हा असा मोठेपणा केला नाही तर काय होणार आहे ते. तेच दुसरीकडे आता अर्णव कामाला जायला निघालेला असतो तर ईश्वरी त्याला सपोर्ट करत असते. ईश्वरी आता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही आकाश भाऊजींना सांगा ना, म्हणजे कसं ते तयारीसुद्धा करतील ना, मग जर तुम्ही बोललात ना आकाश भाऊजींशी तर बरं होईल, बोलून बघा ना काय बोलतात ते आकाश भाऊजी, मग आता तेही तयारी करतील प्रेझेंटेशनची आणि मग व्यवस्थित होईल सगळं काही. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर हे सगळं आता घरी सांगितलं ना तर सगळ्यांना आनंदसुद्धा होईल, नमुताई तर खूप जास्त खुश होईल. सांगूया ना आपण आता सगळ्यांना, उशीर कशाला करूया, चला ना चला, असेही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की हो हो बरं ठीक आहे, बोलूया आपण सगळ्यांशी, नको इतकी हे होऊस, असंही बोलून आता तो तिला ना शांत करत असतो. जेव्हा आता तो तिच्यासोबत बोलत असतो तेव्हा ईश्वरीला खूप जास्त बरं वाटत असतं. ती बघत असते की कधी एकदा अर्णव जो आहे तो आता आपलं ऐकतोय आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी आणि अर्णव खाली येतात. सगळेजण खुश असतात
तेच इथे आकाश, नम्रता आणि त्याचसोबत मामा बसलेले असतात. आता त्यांचं बोलणं सुरू असतं, त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यातच ईश्वरी खाली येते आणि ईश्वरी म्हणत असते की माझ्याकडे सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मग आता अर्णवला मामा बोलतात की झालायस काय रे तयार? अरे आपली आज महत्त्वाची मीटिंग आहे ना. अर्णव म्हणत असतो की हो मामा, आज महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्याचसाठी झाली आहे तयारी. मग हो, मी तेच तुला विचारणार होतो. मग काय पुढे? मग इकडे आता आकाशलासुद्धा या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलेलं असतं. मग आकाशसुद्धा आता या सगळ्यामध्ये भाग घेणार असतं. त्यामुळे आता अर्णव म्हणत असतो की आकाश, तू पूर्णपणे तयारी कर, कारण मला असं वाटतं की बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या या मीटिंगमध्ये तूच निवडून यायला हवा, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन, मी माझी पूर्णपणे 100% देईन, असं देखील आता म्हटलेलं असतं. अंजली तर आता खूप जास्त खुश असते. अंजली म्हणत असते की ओ फायनली आता सगळं काही छान होतं आहे. नम्रतासुद्धा आता बघत असते. नम्रताने आता अर्णवबद्दल आणि ईश्वरीबद्दल गैरसमज करून घेतले होते, पण आता जेव्हा अर्णवने स्वतःहूनच आकाशला या सगळ्यासाठी तयार केलेलं होतं ना, तेव्हा मात्र आता ती अर्णवकडे पाहतच राहते आणि आकाशसुद्धा या सगळ्यासाठी तयार असतो. तेच दुसरीकडे अंजलीसुद्धा म्हणत असते की बरं झालं अर्णव, तूच येऊन सांगितलंस ते. मला तर वाटत नव्हतं की आकाश स्वतः पार्टिसिपेट करेल ते. हो, मलाही तेच वाटत होतं, पण आता या सगळ्यामध्ये तो तयार झालेला असतो ना, त्यामुळेच ना आता एकदमच भारी वाटत असतं. आता सगळेजण हॅपी असतात. अर्णवही म्हणत असतो की चल, तू पूर्ण तयारी कर, म्हणजे जे काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे, जी काही तयारी आहे, ते सगळं काही तू व्यवस्थित कर. आणि जेव्हा तू सगळं काही व्यवस्थित करशील ना, तेव्हाच आपण या सगळ्यामध्ये पास होऊ, एवढंही लक्षात ठेव, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे नम्रता आणि त्याचसोबत वल्लरीही खुश असते. तर इकडे मात्र मामा म्हणत असतात की मला विश्वास आहे ना, तू हे सगळं बरोबर करशील. हो, मला माहिती आहे, तू ह्या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट करशील त्या. मग तेव्हाच ना हो मामा ना आता इकडे मात्र आकाश म्हणत असतो की मी माझ्या परीने प्रयत्न करेन, पण बघूया, मी स्वतःला इतकाही शुअर मानत नाही. पण इकडे नम्रताला आता मात्र आकाशवर विश्वास असतो की आकाश नक्कीच काहीतरी करून दाखवेल, कारण आकाश कामामध्ये एकदम परफेक्ट होता. त्यामुळेच ईश्वरीने अर्णवलासुद्धा नाव सजेस्ट केलेलं होतं ना, कारण बऱ्याचदा ना आता जेव्हा स्पर्धा होती तेव्हा फक्त सात्विक फॅशन वाचावं एवढीच इच्छा फक्त आकाशची होती. हे सुद्धा ईश्वरीने बोलून दाखवलेलं होतं. त्यामुळे अर्णवनेसुद्धा आकाशला ह्या सगळ्यासाठी एक संधी दिलेली होती. मग त्याच वेळेला आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता नम्रता जी आहे ती मात्र खूप जास्त खुश असते. मग आता अंजली, आकाश, अर्णव हे आता ऑफिसला जायला निघणार असतात आणि त्याचसाठी आता पूर्ण तयारी झालेली असते. आकाशला सगळीजणं आता प्रोत्साहित करत असतात. आकाश म्हणत असतो की हो, मला कळतं आहे, तुम्ही सगळीजणं मला इतका सपोर्ट करताय ना, त्यामुळे मला भारीच वाटतंय. मग आता अर्णव म्हणत असतो की चल, आता सगळं झालं आहे तर आपण पटकन निघायला हवं, जास्त उशीर करायला नको. तयारी आता आकाशची केवढी झाली, काय झाली, हे सुद्धा आता बघितलं जातं. मग आता आकाशची केवढी तयारी झाली आहे ना, हे बघण्यासाठी अर्णव आकाशला पूर्णपणे क्वेश्चन वगैरे विचारत असतो आणि त्यामध्ये आकाश पास होत असतो. आकाश म्हणत असतो की चला आता जायचं का, जाऊया ना, झाली माझी तयारी. इथे आता नम्रता आणि त्याचसोबत अंजली मात्र खूप जास्त खुश असतात की आकाश या सगळ्यासाठी इतका मेहनत घेतो आहे आणि एवढं सगळं काही करतो आहे म्हटल्यावर. आणि तेव्हाच ना इकडे मात्र आता आकाशसाठी अंजली जास्त खुश असते, कारण हे भाऊ बहिणींना नेहमीच ना चांगला विचार एकमेकांचं करायचे. तर ईश्वरीसुद्धा आता एकदम हॅप्पी असते, कारण ईश्वरीनेच आकाशचं नाव सजेस्ट केलेलं होतं. तिला असं वाटत होतं की आकाश कुठेही मागे पडायला नको. आकाश मागे पडला तर या सगळ्याचा त्रास खरं तर ना नम्रताला होईल, आणि या सगळ्याचा विचार करूनच ना तिने हे सगळं काही गृहीत धरलेलं होतं. इकडे आता मामा बोलतात की चला ना, आता किती प्रॉब्लेम झाला आहे, किती वेळ लावणार आहात अजून. मग आता आकाश आणि त्याचसोबत जात असताना ईश्वरी पटकन जाते आणि ईश्वरी आता म्हणत असते की थोडंसं गोड काहीतरी खाऊन जा, म्हणून तिने हातावर दही वगैरे ठेवलेलं असतं. ते जाताना इकडे आकाशला आता नम्रता भेटलेली असते आणि नम्रता आकाशला ऑल द बेस्ट वगैरे बोलत असते. आणि तेव्हाच ना आता नम्रता जी आहे ती आकाशला म्हणत असते की खरंच माझं चुकतं आहे, म्हणजे मी आधी विचार केला पाहिजे होता या सगळ्याचा. हो, तुझं चुकतंच आहे. मग तू बघितलंस ना दादा माझा किती विचार करतो. तुला असं वाटलं होतं की दादा माझा काही विचार करत नाही, पण बघितलंस का दादाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते. ते दादाला काळजी वाटते म्हणूनच तर दादा पाठीशी उभा होता माझ्या.
मग आता बोलशील का पुन्हा दादाबद्दल काही वाईट? नाही 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 बोलणार बस. मग आता इकडे अर्णव जात असताना ईश्वरीने अर्णवच्या हातामध्ये कमळाचं फूल दिलेलं असतं. मग आता ते कमळाचं फूल अर्णव ना वरच्या खिशामध्ये ठेवत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते, हो ते काही गुलाबाचं फूल आहे का वरच्या खिशात ठेवायला? तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही नाही. मग आता हे कमळाचं फूल आहे, कमळाचं फूल माहिती आहे ना? अर्णव म्हणतो की हो मला माहिती आहे. हे कमळाचं जे फूल असतं ना ते जे असतं ते म्हणजे लक्ष्मीला वाहतात आणि म्हणूनच मग हे सगळं हे फूल ना तुझ्यासाठी स्पेशली. मग आता ईश्वरी म्हणते की का? अर्णव सांगत असतो की हे तुझ्यासाठी स्पेशली यासाठी की तू माझ्यासाठी लक्ष्मीच आहेस, माझ्यासाठी तू काय काय म्हणून केलेलं आहेस असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो खूपच जास्त असा खुश असतो. ईश्वरीला भारी वाटतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णवने आकाशला तर सांगितलेलं असतं की तुझं तू 100% दे. त्याच वेळेला अंजलीला दिसतं की या सगळ्यामध्ये तर आकाशचं नाव नाही आहे. त्यामुळे ती बोलते की सॉरी पण मी मध्येच डिस्टर्ब करते बोलून अंजली म्हणत असते की या सगळ्यामध्ये आकाशचं नाव कुठेच दिसत नाही आहे. तेव्हाच मीटिंगमध्ये असणारी एक बाई बोलत असते की ते तर त्यांच्या फिटनेसमध्ये बसतच नाही आहे त्यामुळे ते नाही आहेत असं म्हटल्यानंतर इकडे मात्र खूप मोठा धक्काच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.